नमस्कार पब्लिक. तर आपलं स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. मी चाललो होतो आत्याच्या घरून दीदीन त्यांच्या रूमवर म्हणजेच पुण्यात. मी पोहोचलो होतो पुण्यात आणि इथून कुठं जायचं होतं मला काय माहिती नव्हतं. हे जसे-जसे चालत होते तसे-तसे मी त्यांच्या मागे-मागे चालत होतो. नंतर मला कळालं की हे मला मेट्रो स्टेशनवर घेऊन चालले होते. आम्ही तिथे गेलो आणि यांना मेट्रोचं तिकीट कसं काढायचं तेच काही कळत नव्हतं. मी तर पहिल्यांदाच मेट्रो स्टेशनवर आलो होतो आणि हे मेट्रो स्टेशन खूपच स्वच्छ होतं. यांचा सगळा शहाणपणा करून झाला. नंतर यांनी प्रेमात रिक्षा बुक केली. मग आम्ही निघालो दीदीन त्यांच्या रूमकडे जायला. रिक्षावाले काकांनी इथे काहीतरी लावलेलं होतं, पण आपण आत्ताच 10वीचे पेपर दिले म्हणून आपण वाचण्यापासून सध्या ब्रेक घेतलेला आहे. सिटीत आलो आणि ट्रॅफिक नसणार हे तर कधी झालेलंच नाही. रूमवर पोहोचलो तेवढ्यात मावशीचा कॉल आला आणि मावशी बोलली आपल्याला बाहेर जेवायला जायचंय. मग काय मावशी आपल्याला घ्यायला आले होते. आपण लगेच मावशीच्या गाडीत बसलो आणि गेलो हॉटेलमध्ये. आम्ही जेवण वगैरे करून हॉटेलच्या बाहेर पडत होतो तेवढ्यातच आमची नजर या अष्टविनायकच्या थीमवर गेली. पब्लिक मी उद्या जाणार आहे पुण्यातल्या एका खूप भारी ठिकाणी आणि तुम्हाला जर ते ठिकाण बघायचं असेल तर पुढचा मिनी व्लॉग नक्की बघा.